नात्यातील जे रेड फ्लॅग्स असतात त्या ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये अशी म्हणजे कोणते असे गोष्ट आहे? रेड फ्लॅग्स आता म्हणजे गुगल सर्च केलं तर सगळेच रेड फ्लॅग्स मिळतील. एआयला विचारलं तर तो पटापट सांगेल माझ्याही पेक्षा फास्ट. पण मेन इम्पॉर्टंट मला वाटतं टॉक्सिसिटी, कंट्रोलिंग बिहेवियर नाही पाहिजे. म्हणजे नातं तुमचं जर डेटिंगमधनं तुम्ही नात्यात गेल्या तर नातं झाल्यानंतर मग तू हे कपडे घालू नकोस किंवा तू असं नको वागूस किंवा तू तिच्याबरोबर मला का दिसलास, मग तुझ्या स्टोरीमध्ये तू हे ऍड का केलंस किंवा मला दिसलं की तू तिला खुणावत होतास किंवा एक्स वाय झेड. मी जस्ट एक्झाम्पल देते. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस वाढतो किंवा ह्याच्यामध्ये तोच पॉझिटिव्हनेस म्हणजे प्रेमाचं कन्व्हर्जन पॉझिटिव्हनेस मध्ये होतं आणि पॉझिटिव्हनेसचं कन्व्हर्जन मॅनिप्युलेशन मध्ये होतं. सो ते पहिलं नकोय आपल्याला. त्याच वेळेला तुम्ही स्वतःची स्टँड घ्यायला पाहिजेत की माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, मी स्वतः तेवढा माझा कंट्रोल आहे. तुझा विश्वास नाही तर तुला स्वतःवर काम करावं लागेल. अदरवाईज वी वोंट गो टुगेदर. ओके. सिम्पल. थँक्यू मॅम. वेलकम.